नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही पिकनिकला चाललेलो आहे फॅमिलीसोबत अक्कलकोट, गाणगापूर आणि पंढरपूरला. तर आता गाडी वगैरे व्यवस्थित वॉश केलेली आहे. डिझेल भरलेलं आहे. तर आता आम्ही निघणार आहे. सर्व बॅग वगैरे पॅक केलेल्या आहेत. तर ड्रायव्हिंग तर मीच करणार आहे, कारण दरवेळी तर मीच करतो. तर आता वाजलेले आहेत 5. तर आता आम्ही एक्सप्रेस हायवे पकडलेला आहे पुण्याचा. तर बघू आता किती टाईम लागतो. 400 किलोमीटर आहे इथं पनवेलवरून. तर बघू आता किती टाईम लागते. जाता हळूहळू जायचं. प्रवासामध्ये कसली घाई गडबड करायची नाही. आम्ही सगळे ग्रुपमध्ये चाललेलो आहेत. तर आता लोणावळा घाटामध्ये आलेलो आहे. तर इथे बघा किती माकडं आहेत. मस्ती करतात, खेळतात, एकत्र मिळून खातात. खूप बरं वाटतं असं बघायला निसर्गामध्ये. तर तुम्हाला पण इथे बघायला भेटेल ऑन रोड असताना. नाश्त्यासाठी थांबलेला आहे मित्रांनो. चाय कॉफीसाठी थांबलेला आहे फूड मॉलला. मुंबई टू उडुपी. सोलापूर मुंबई हायवेला थांबलेलो आहे जेवण्यासाठी. तर रात्रीचे वाजलेले आहेत 11. तर सोलापूरच्या दिशेने जात असेल तर चतुर्थी हा एक प्युअर व्हेज हॉटेल आहे. मस्त आणि क्लीन आहे. व्हेज रेस्टॉरंट आहे. तर टेस्ट पण खूप चांगली आहे. मी इथे जेवणच पुढे गेलो आहे. तर तुम्ही पण या मार्गाने असाल तर तुम्ही इथे जेवून जाऊ शकता. तुम्हाला पण खूप चांगलं वाटेल. तर आम्ही पूर्ण फॅमिली वगैरे जेवायला पहिले बसलो, मग पुढं प्रवास चालू केला. तर नमस्कार मित्रांनो. आता वाजलेले आहेत दुपारचे 12. अक्कलकोटमध्ये आलेलो आहे मी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. तर रात्री सकाळी 4 वाजता पोचलेलो आहे. तर डायरेक्ट आम्ही रूम घेऊन झोपलेलो. तर आत्ता उठून फ्रेश वगैरे होऊन आता दर्शनासाठी निघू. तर ऊन खूप आहे दुपारची वेळ असल्यामुळे. तर तुम्ही इथं याल तर तुम्हाला सगळीकडे लॉजिंग भेटेल किंवा धर्मस्थळ आहे. तर इथे येऊन तुम्ही राहू शकता. 2000पर्यंत तुम्हाला रूम भेटेल. 1500-2000पर्यंत रूम आहेत. बार्गेनिंग वगैरे करा, तुम्हाला रूम आरामात भेटून जाईल. अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरमध्ये आलेलो आहे. तर बघू शकता तुम्ही अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर आहे. खूप मस्त मंदिर आहे. तर इथेच श्री स्वामी समर्थ हे या झाडाखाली बसायचे. तर हे ते वडाचं झाड आहे. तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही म्हणून जास्त शूट पण मी केला नाही आहे. तर आतमध्ये गेल्यावर ते आपलं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे. तर मित्रांनो आता स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन केलेले आहेत. तर आता आम्ही पुढे जाणार आहे गाणगापूरला श्री दत्त मंदिर. दर्शन लवकरच झालेलं आहे. जास्त गर्दी पण नाही आहे. नंतर थोडा बाहेर गर्दी आहे मग पण दर्शन पण लगेच होऊन जातं. जास्त टाईम लागणार नाही. तर लता दीदी मंगेशकर यांचा रथ आशीर्वाद या 2 गाड्या दिल्या आहेत त्यांनी मंदिराला. तर हे मंदिर परिसरामध्ये ठेवलेले आहेत. बघू शकता लेडीज नुसते पळापळ करत आहेत इथं, कारण की इथे फ्री जेवण आहे. आणि बघू शकता काय लाईन लावले यार. मध्ये पण एवढी गर्दी नाही आहे. तिथे जेवायला फुल लाईन लावले. काय आहे फुल लाईन. बापरे बाप. बघा तू किती गर्दी आहे. तर नमस्कार मित्रांनो. अक्कलकोटचं दर्शन घेऊन आता आम्ही चाललेलो आहे गाणगापूर श्री दत्त मंदिर. तर डिस्टन्स आहे 2 तासाचा रस्ता आहे. सध्या रस्त्याचं काय कामं चालू आहे म्हणून थोडा रस्ता खराब झाला आहे. भरपूर धूळ वगैरे उडते पण काय नाही, तो तुम्ही हळूहळू जाऊ शकता.
तर आता आम्ही पोचू गाणगापूरला थोड्याच टायमात. आलेलो आहे गाणगापूर श्री दत्त मंदिर, कर्नाटकमध्ये आहे. सगळे प्रॉपर कर्नाटक लोक आहेत इथं. मराठी पण येते ना बोलता, पण जास्त करून कन्नडमध्ये सगळे बोलतात. तर मंदिर बघा, श्री दत्त मंदिर गाणगापूर हे प्रॉपर कर्नाटकमध्ये आहे. तर हे मंदिर परिसर आहे. तर हा मंदिराचा समोरचा भाग आहे आणि आजूबाजूला भरपूर दुकानं आहेत. तर तुम्ही खरेदी करू शकता. तर इथूनच समोरूनच आतमध्ये आपल्याला जायचं आहे. तर चला दर्शन करूया. मंदिरामध्ये 8 वाजता रात्रीचे पालखीचा टाईम असतो. तर आम्हाला पालखी पण भेटलेली आहे. नमस्कार मित्रांनो. तर अशा प्रकारे आमचं गाणगापूर श्री दत्त मंदिराचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत. तर आता आम्हाला पालखी आणि दर्शन दोन्ही झालेलं आहे व्यवस्थित. जास्त काही गर्दी नाही आहे. तर तुम्ही पण एकदा इथं नक्की बघू शकता. दत्त मंदिर गाणगापूर कर्नाटकमध्ये आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे. तर नक्की एकदा विजिट करा. गाणगापूरमध्ये त्रिवेणी संगम म्हणून एक नदी आहे. तर इथे येऊन तुम्ही पाण्यामध्ये असा दिवा सोडू शकता आणि जे इच्छा असेल ते मागू शकता, ते पूर्ण होते असे इथे लोकांचं म्हणणं आहे. तर या ठिकाणी पूजा देखील भरपूर होतात. ते तुम्ही इथं आल्यावरतीच तुम्हाला समजेल. तर एकदा नक्की या. नमस्कार मित्रांनो. तर आता आलेलो आहे पंढरपूरला. रात्री 1 वाजता पोचलो होतं. तर रूम घेतली होती आणि आता पूर्ण झोपलं होतं. तर लेट उठलं. तर आता वाजले आहेत 1. तर आता मी जाईन दर्शनासाठी मंदिरमध्ये. तर इथं पण तुम्हाला रूम वगैरे भेटेल. 1000, 1500, 2000मध्ये रूम भेटतील, जसं पाहिजे तसं. मी भरपूर आहेत मंदिराच्या आजूबाजूला हॉटेल्स. तर बघून तुमच्या चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता. पंढरपूर मंदिर परिसरामध्ये आलेलं आहे. तर बघा, खूप मोठं मार्केट आहे, खूप दुकानं आहेत. तर विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करू शकता. तर आम्ही आम्हाला खूप भूक लागली होती, म्हणून आम्ही पहिले आता नाश्ता करायला जाणार आहे. चला. मंदिराच्या बाजूला खूप सारे हॉटेल्स आणि खानावळे आहेत. तर तुम्ही इथे नाश्ता आणि जेवण करू शकता. चांगली टेस्ट आहे. तर गर्दी पण खूप असते. तर नक्की एकदा या. रुक्मिणी देवीच्या मंदिराच्या कळसाखाली मोबाईल लॉकर आहे. तर तुम्ही इथे मोबाईल आणि तुमचे डिजिटल वस्तू लॉकरमध्ये जमा करावे. आतमध्ये घेऊन गेल्यास तुम्हाला बाहेर काढतील याची नोंद घ्यावी आणि आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. तर नमस्कार मित्रांनो. आता जस्ट 2 तासामध्ये दर्शन झालेलं आहे. जास्त काही गर्दी नाही आहे. विठ्ठल महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आपल्याला रुक्मिणींचं दर्शन झालेलं आहे. मस्त असं दर्शन झालेलं आहे. मंदिरापासून समोर थोडा चालत आल्यावरती श्री द्वारकाधीश मंदिर आहे, श्री कृष्ण मंदिर. तर हे चंद्रभागा नदीजवळ आहे. तर तुम्ही पुढं चालत गेलं की तुम्हाला नदी पण दिसेल आणि मंदिरं पण आहेत खाली. तर चला पुढे. तर इथून तुम्हाला खालती उतरायचं आहे. तर बघू शकता मंदिर परिसर किती सुंदर वाटते. भक्त पुंडलिक यांचं हे इथे मंदिर आहे. तर इथे येऊन तुम्ही दर्शन करू शकता. चंद्रभागा नदीच्या काठी आई वडिलांची सेवा हाच खरा धर्म आहे, हे यांनी दाखवून दिलं आहे. तसेच भगवान पांडुरंगाने यांना आशीर्वाद दिला होता, त्यामुळे हे मंदिर इथे स्थापन झालेलं आहे. चंद्रभागा नदीमध्ये बोट राईड देखील आहे. तर इथे येऊन तुम्ही पाण्यामध्ये बोटिंग सुद्धा करू शकता. 50 रुपये शीट आहे. तर पाण्यामध्ये 10 मिनटं बोट राईड देखील तुम्हाला इथे करायला भेटेल. तर इथून बघा तुम्ही कसा परिसर मंदिराचा मस्त दिसतोय. परत सनसेट पण होत आहे. नमस्कार मित्रांनो. तर अशा प्रकारे माझं अक्कलकोट, पंढरपूर आणि गाणगापूरचं दर्शन कंप्लीट झालेलं आहे.
खूप मस्त असं प्रवास झालेला आहे. तर माझी गाडी होती म्हणून मी गाडी घेऊनच गेलतो. तर तुम्ही पण कसं तुम्हाला जसं जमते तसं तुम्ही या तुमच्या इच्छेनुसार आणि देवाचं दर्शन घ्या. खूप मस्त वाटेल, मन प्रसन्न होईल. तर चांगली जागा आहे. तर थोडा ठीक आहे, थोडा ट्रॅव्हलिंग केल्यावरती थोडा बरं पण वाटतं. मित्रांनो, आता माझा प्रवास संपूर्ण झालेला आहे. तर मी आता घराच्या दिशेने निघालेलो आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये. धन्यवाद.